देशभरात चैत्र नवरात्र उत्सवाची भक्तिमय सुरुवात झाली आहे, तर महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या निमित्तानं नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जात आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईलगतच्या मीरा भाईंदर आणि ठाणे परिसरातही उत्सवाचे वातावरण रंगले आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून यावर्षीही भव्य नवरात्र उत्सव पंडाल उभारण्यात आलाय। या पंडालामध्ये 9 दिवस भक्ती, संस्कृती आणि मनोरंजनाचा संगम पाहायला मिळणार आहे। दररोज भजन संध्या, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येणार आहे। प्रताप सरनाईक यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे। एकीकडे देवी दुर्गेची आराधना तर दुसरीकडे सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश अशा दुहेरी भावनेने हा उत्सव साजरा केला जाणार आहे। देवीचं आगमन आहे, आज स्वतः उपस्थित आहेत, पूजा सुद्धा केलेली आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया? दरवर्षीप्रमाणे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये चैत्र नवरात्रोत्सवाचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि हजारो भक्त रोज येत राहतात आणि देवीचा आशीर्वाद घेत राहतात। धर्मवीर आनंदगे साहेबांनी ठाण्यामध्ये शारदीय नवरात्रोत्सव चालू केला आणि काही वर्षानंतर आम्ही हे चैत्र नवरात्रोत्सव चालू करायला लागलो। मीरा भाईंदर शहराचा आमदार झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी माझ्याकडे मागणी केली की ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये तुम्ही चैत्र नवरात्रोत्सव करता तसाच मीरा भाईंदरला करायला हवा आणि त्या माध्यमातून मी या ठिकाणी सुद्धा चालू केलेला आहे। प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळतोय। गोखले मैदानावर 9 दिवस चालणाऱ्या ह्या चैत्र नवरात्रोत्सवाला अनेक होम हवन ह्या ठिकाणी होत राहतात। हिंदू सणांमधला महत्त्वाचा जो सण असतो गुढीपाडवा, मराठमोळा हा सण आहे आणि हिंदू नववर्ष आहे, त्यामुळे मराठी नववर्षाच्या ह्या दिवशी प्रतिष्ठापना देवीची होते आणि देवीच्या प्रतिष्ठापनेनंतर 9 दिवसाचे कार्यक्रम असतात। 9 दिवस वेगवेगळ्या समाजातील सगळे जे संस्कृतीवर आधारित कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करतो आणि फार मोठ्या प्रमाणात भक्तजनांची मंडळी त्या ठिकाणी असते। आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व मीरा भाईंदर शहरातील आणि त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील नागरिकांना विनंती करतो, आवाहन करतो की आपण या नवरात्रोत्सवामध्ये आपला उत्सव म्हणून सामील व्हा।